तर नमस्कार मंडळी, हे बघा आता सकाळचं रुटीन आहे माझं आजचं. तर मी आणि प्रतीक गेलेले आहेत स्कूलमध्ये. तर आता मी बनवत आहे स्वयंपाक. चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत आणि आता मी बनवत आहे भाकरी. हे बघा भाकरी बनवत आहे. छोटं पपी तुम्ही बघितलेलंच असणार आहे. तर ते तन्वी आणि प्रतीकनी ते काट्यामध्ये होते ते, तर त्यांनी तिकडून आणलेलं आहे. ते काट्यामधून उचलून आणलेलं आहे घरी. आणि खूप असं ऊन तापते, टेम्परेचर खूप असते, म्हणून आम्ही दिवसा त्यांना घरातच ठेवत असतो. घरात म्हणजे बाहेर घराच्या गेटच्या आतमध्ये ठेवतो आम्ही त्यांना. हे बघा भाकरी झालेली आहे. 2 भाकरी केलेल्या आहे, भात केलेला आहे, डाळ केलेली आहे, पूजा वगैरे झालेली आहे माझी, तुम्ही बघू शकता. तर आता मागचं बॅकग्राऊंड पण आपलं चेंज होणार आहे. मिशोवरून मी वॉलपेपर बोलवलेले आहेत, ते आता लावणार आहे. ते तुम्हाला दाखवणारच आहे मी व्हिडिओमध्ये. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आमच्या व्हिडिओला. हे बघा भाकर झालेली आहे. मला हातावरची भाकर येत नाही, मी थापून केलेली आहे ते पोळपाटावर. हे बघा आता बाहेर जाणार, नळ आलेला होता त्यामुळे कपडे वगैरे वॉश केलेले आहे. हे बघा आता हे डॉग आहे ना, त्याचं सांगत होते मी. हे बघा तन्वी प्रतीकने आणलेलं आहे, काट्यामध्ये होतं, त्याला लागलेलं पण आहे पायाला. खूप सारे काच होती तिथून ना त्यांनी इकडे आणलं त्यांना. मी त्यांना रोज म्हणजे आम्ही त्यांना पोळी वगैरे देत असतो रोज बनवून. छान मस्त तिला मस्त जाडी पोळी करते. 2-3 पोळ्यांची एकच करते जाडी चांगली आणि तिला देत असते. तर बघा तन्वी आता स्कूलमधून आलेली आहे. बघा आता हिला पोळी देत आहे. म्हणजे इथं बाहेर बसवलेलं आहे आणि तिथं मस्त थंड राहते. आणि ऊन खूप तापत आहे ना, त्याच्यामुळे आम्ही ते दिवसात घरामध्येच तिथलं घेऊन घेत असतो. रात्री ते बाहेर असतात. हे बघा आता प्रतीकला बनवायची आहे भेंडीची भाजी. हे बघा आता मी भेंडी चिरून घेते. तर तुम्ही कसे आहात सर्व कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आमचे ब्लॉग आवडत असतील तर तेही सांगा, आणि नाही आवडत असतील तेही सांगा. आणि मी याच्यापेक्षा चांगले ब्लॉग बनविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जसं जमलं तसं आम्ही तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहोत. इथे आता मी भेंडी चिरून घेत आहे. आणि 8-10 दिवसाच्या नंतर आमचे नळ आलेले आहेत, तर पाणी वगैरे भरलेलं आहे. तिथं बाहेर मशीन वगैरे लावलेली होती. आम्हाला आज मठात पण जायचं आहे, स्वामी समर्थ महाराजच्या केंद्रामध्ये. तिथे पण जाणार आहोत आम्ही आज. तिथले पण व्हिडिओ तुम्हाला येतील. ते बघा प्रतीक चाललेलं होतं की पॉकेट खात होता तो. मी त्याला बोलले की बघा
जास्त पॉकेट वगैरे खाल्लं की जेवण वगैरे भेटत नाही. मी त्याला तेच बोलत होते. तसे ते काही खात नाही बाहेरचं जास्त, पण एखाद्या वेळेस खातात. त्यांना खावं वाटते तर खातात, पण ते एखाद्या वेळेस. इथं सर्व स्वयंपाक झालेला आहे. फक्त भाजी राहिलेली आहे बनवायची.